नमस्कार. अलका रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी बनवले पनीरचे कोफ्ते. चला रेसिपी पुढे दाखवते कशी बनवली. सर्वात आधी मी पाव किलो पनीर घेतलेले आहे. ते हाताने चांगलं फोडून घेते, चुरा करून टाकायचा सगळा. मग त्याच्यात मी गरम मसाले टाकते, लाल तिखट पावडर, हळद, गरम मसाला आणि आमचूर पावडर. थोडं बेसन मी भाजून घेतलेलं आहे तव्यावर आणि थोडंसं 1-2 चम्मच मैदा टाकलेला आहे आणि थोडंसं दही आणि बारीक कांदा कापून घेतलेला आहे, अद्रक आणि लसूण बारीक किसून घेतलेलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घेते, न पाणी टाकता मिक्स करून घ्यायचे आणि याचे गोल गोल गोळे तयार करून घ्यायचे. आता हे सगळं पीठ मळून झालेले असे गोल गोल गोळे करून घेते मी. असे करून मी सगळे गोल तयार करून घेते गोळे. हे बघा गोल बनून झालेत. आता मी गरम करायला तेल ठेवलं होतं, आता त्याच्यामध्ये एक एक टाकून सगळे तळून घेते. ते उलट करून सगळे साईडने तळून घ्यायचे. आता मी सगळे कोण तळून झालेत. आता मी पेल्टीमध्ये साईडला काढून घेते. सगळे करून मी असे काढून घेते कढईमध्ये, ताटामध्ये तळून झालेले. आता त्याच कढईमध्ये मी थोडं तेल टाकून त्याच्यामध्ये मी लसूण, अद्रक आणि काजू टाकून मिक्स करून घेते. आणि त्याच्यामध्ये आता मी 2 कांदे उभे चिरून घेतलेले ते त्याच्यामध्ये टाकून घेते. ते पण 1-2 मिनिटासाठी आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आता याच्यामध्ये मी 2 टमाटर घेतलेले बारीकवाले, ते पण टाकून घेते उभे चिरलेले. ते पण आपले 2 मिनिटासाठी मिक्स करून घ्यायचे. हे सगळं मिक्स करून झालेले. आता मी त्याच्यामध्ये अर्धा गिलास पाणी टाकून वाफेवर शिजवून घेते. त्याच्यावर झाकणी ठेवते. तर मी झाकणी काढते. पाणी आटलेलं आहे त्याचं. आता मी गॅस बंद करते आणि थंड होण्यासाठी गार होण्यासाठी बाहेर ठेवून दिलेले. आता ते गार झालेले, मसाला करून झालेला आहे. आता त्या तेलामध्ये थोडी जिरी टाकून घेतलेली आहे आणि कढीपत्ता आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला बारीक केलेला तो त्या तेलामध्ये सोडून द्यायचा आहे. आता त्याच्यातलं सगळं पाणी आटूस्तोवर मसाला घालून घ्यायचा. पाणी सगळं आटलेलं आहे. त्याला तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता मी याच्यात सुके मसाले टाकते. काश्मीरी मिरची पावडर आहे, धनिया पावडर आहे, गरम मसाला आहे आणि मीठ आणि हळद.
आता हे सगळं मिक्स करून झालेले. आता त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये सगळा मसाला सुका झाला आहे तो सगळं मिक्स करून घ्यायचा. आणि त्याच्यामध्ये मी अजून थोडं पाणी टाकते आणि कस्तुरी मेथी टाकते सुकलेली. थोडंसं मीठ टाकते चवीप्रमाणे. मग ते सगळं हलवून घेतलेले. त्याला असं बारीक गॅसवर चांगली उकळी येऊन गेलेली आहे. बारीक गॅसवर चांगलं दमून ठेवलेले. आता मी कोफ्ते तयार झालेले. तर मी ते वाटीमध्ये ठेवते आणि त्याच्यावरून मी केळी टाकते. तुम्हाला जेव्हा लागतील तेव्हा तुम्ही सर्व करू शकता. आधी जर टाकले तर याचा फुगा होऊन जाईल. जेव्हा खायचे तेव्हा गरम गरम केळीमध्ये तुम्ही टाकून हे मिक्स करून खाऊ शकता. आपली साधी सिंपल रेसिपी आहे तयार झालेली आहे. आता याच्यावर मी क्रीम टाकते. मी साध्या आपल्या घरातली मलाईची क्रीम केलेली आहे. जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.